मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून अखेर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहासमोर भाषण केलं। त्या भाषणातील विशेष घोषणा म्हणजे फेब्रुवारीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन घेतले जाईल, गरज असल्यास नव्याने कायदा केला जाईल। याशिवायच्या अतिरिक्त घोषणा म्हणजे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देऊ, दुसऱ्या समाजावर अन्याय न होता आरक्षणात देऊ। पण मूळ मुद्दा आहे तो म्हणजे फेब्रुवारीच का? जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरची अंतिम तारीख दिली आहे। मराठा समाजावरून दोन समाज एकमेकांसमोर आलेत। अशा वेळी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रश्न सोडून शिंदेना नेमका कोणता डाव खेळायचा आहे, की तोपर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पदावर राहणार नाहीत म्हणून वेळ मारून नेतायत। फेब्रुवारीत प्रश्न सोडून शिंदे अडकलेत, असं दिसतंय की शिंदे अडकवायचा प्लॅन आखतायत। नेमकं मुख्यमंत्री शिंदे काय करतात ते पाहूयात। जरांगे पाटलांच्या सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र या मागणीसाठी सरकारने पाठ फिरवली असंच दिसतंय। पण ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याचे काम सरकारने सुरू ठेवलं आहे। माध्यमातून असं समजतंय की एकूण 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत, परंतु क्युरेटिव्ह पिटिशनमुळे आरक्षणाला पुन्हा विलंब होऊ शकतो आणि तोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका लागतील। यावरून असं सिद्ध होतंय की नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र देऊन मनोज जरांगेच्या आंदोलनापासून सुटका करून घेणं, क्युरेटिव्ह मंजूर झाल्यास सुनावणीत वेळ मारणं किंवा नामंजूर झाल्यास फेब्रुवारीत मराठा आरक्षणासाठी नवीन कायदा आणणं, हे तीन पर्याय योग्यरित्या हाताळण्यासाठीच फेब्रुवारीचा मुहूर्त पक्का झालाय असं सध्या तरी दिसतंय। आणि यातून निवडणुकीच्या आधी मराठा समाजाला खुश करण्याचा विचार शिंदे सरकारचा दिसतोय। तुम्हाला आमचा एक नंबर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या एक नंबर YouTube चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।